ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बोफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्ती ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवती ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरु मतिशान्ति शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो तत्त्वबोधसेतुकरम्। ओम तत्सत्प्रभ्रमणे नमः। संत शिरोमणी मन्मथस्वामी महाराज की जय। जगद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरु माऊली लिंग ऐक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभारप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. 134 पान नंबर. प्रक्रिया 9वी अर्धीच झालेली आहे आपली. पुढचं बघायचं आपण. या नव्या प्रक्रियेमध्ये आपण सूक्ष्म देह कसा आहे. स्थूल देह अन्नमय कोशरूप आहे. सूक्ष्म देह मनोमय, विज्ञानमय आणि प्राणमय अशा तिन्ही मिळून सूक्ष्म देह झालेला आहे. तर आता ज्ञानेंद्रिय आणि मन या 6ला मिळून मनोमय कोश झालेला आहे. आणि ज्ञान इंद्रिय आणि बुद्धी मिळून ज्ञानमय कोश झालेला आहे. मनोमय कोश म्हणतात त्याहूनही तू साक्षी आत्मा वेगळा आहेस. या सदृश्य रूपाचा तू मनोमय कोशच तू नाही, तू त्याचा दृष्टा आहेस. ही या मनोमय कोशाच्या आत, अन्नमय कोशाच्या आत कोणता कोश? अन्नमय कोशाच्या आत प्राणमय कोश, त्याच्या आत मनोमय कोश आणि त्याच्या आत विज्ञानमय कोश. मनोमय कोशाच्या आत विज्ञानमय कोश आहे. तो ओम नमः शिवाय. सुनंदाताई पाटील म्यूट करा. मनोमय कोशच तू नाहीस, याचा दृष्टा आहेस. मनोमय कोशाच्या आत विज्ञानमय कोश आहे. तो 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 बुद्धी अशी 6 मिळून झालेला आहे असे सांगितलेले आहे. त्यासाठी त्यासही जाणणारा तो आत्मा आहेस. अशा रीतीने सूक्ष्म देहात जाणणारे 3ही कोश तू नाहीस. सूक्ष्म देहाचे 3 कोश सांगितले ते कोणकोणते? हातवरी करा. सूक्ष्म देहाचे 3 कोश कोणते? बुरांडेताई कोणते 3 कोश सूक्ष्म देहाचे? ओम नमः शिवाय. सूक्ष्म देहाचे 3 कोश, एक प्राणमय कोश, एक मनोमय कोश आणि एक विज्ञानमय कोश. हे 3 कोश आहेत. कशाचे 3 कोश? सूक्ष्म देहाचे. आणि स्थूल देहाचे किती कोश आहेत? स्थूल देहाचा 1 आहे, अन्नमय कोश आहे. बरोबर आहे. स्थूल देहाला 1च कोश आहे अन्नमय कोश. आणि सूक्ष्म देहाला किती? 3 कोश आहेत. प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. आता प्राणमय कोश जी आहे ती प्राण कसा बनला
प्राणमय कोश. ओम नमः शिवाय. मनोमय कोश किती याच्यापासून बनला, तत्वापासून? मनोमय कोश सांगा. मनोमय कोश 5 ज्ञान इंद्रिय आणि मन, एवढंच. आणि विज्ञानमय कोश म्हणजे काय? 5 ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी. आत्ताच सांगितलं ना, 5 ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी ही विज्ञानमय कोश, आणि 5 ज्ञानेंद्रियच आणि मन म्हणजे मनोमय कोश. 6ला मिळून झालेला आहे असे सांगितलेले आहे. यासाठी जाणणारा तू, यासही जाणणारा तू आत्मा आहेस. अशा रीतीने सूक्ष्मदेह असणारे 3ही कोश तू नाहीस, त्या कोशाहून भिन्न आहेस. म्हणून अशा रीतीने कोशत्रयारूप सूक्ष्मदेह तर तू नाहीस. अशा प्रकारे सूक्ष्मदेह तू नाहीस, तर तू करता भोगता नाहीस व सुख दुःखही तुझ्यात नाहीत, तर ती अंतःकरणात आहेत. सुखदुःख कुणाला होतात? तर अंतःकरणाला होतात सुखदुःख. ऐकणे, पाहणे इत्यादी 5 ज्ञानेंद्रियाचे धर्म आहेत. बोलणे, घेणे देणे इत्यादी कर्मेंद्रियाचे धर्म आहेत. आणि क्षुधा आणि तृषा इत्यादी प्राणाचे धर्म आहेत. यापैकी एकही तुझ्यात नाही, तर तू या 3ही कोशाहून वेगळा असंग साक्षी आत्मा आहेस. विज्ञानमय कोश आणि मनोमय कोश. मनोमय कोश कशाला म्हणावं? मनोमय कोश कसा झाला? बोला. ओम नमः शिवाय. ताई सांगू का? हो सांगा. विज्ञानमय कोश त्या 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 बुद्धी असे 6 मिळून मनोमय कोश निर्माण झाला. ओम नमः शिवाय. आलं का बरोबर? बोरांडे ते आलं का बरोबर? ओम नमः शिवाय. नंदा का? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां. आणि 1 बुद्धी. ओम नमः शिवाय. म्यूट करा ताई, ऐका. सगळे म्यूट उघडू नका. हां बोला बोला सांगा. प्राणमय कोशाच्या मनोमय कोश आहे. 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 मन, हे 6 मिळून मनोमय कोश तयार झाला. बरोबर आलं. बरोबर. ज्ञानमय कोश. ज्ञानमय कोश कसा झाला? ज्ञानमय सांगतो. ओम नमः शिवाय. एवढे म्यूट करा ताई. ज्ञानमय 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 बुद्धी. 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 बुद्धी मिळून ज्ञानमय कोश तयार झाला. बरोबर. 5 ज्ञानेंद्रिय 1 बुद्धी मिळून काय झाला? विज्ञानमय कोश तयार झालेला आहे. आणि प्राणमय कोश कसा तयार झाला? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. प्राणमय कोश 5 कर्मेंद्रिय अशी 10 तत्वे मिळून किंवा हात वरी करा. डायरेक्ट सुरू करू नका. हात वरी करा. दोघी तिघी म्यूट उघडलं चाललंय. हात वरी करा ना. मी विचारते सगळ्यांनाच. दोघीचे तिघीचे म्यूट एकदा जर उघडले ना तर काहीच कळत नाही बघा. काय बोलायला कोणतेच कळत नाही. हात वरी करा. मी विचारते. एकच प्रश्न सगळे सांगा. पाठ होतंय, बरं झालं की पाठ होतंय, पण ती एक जणांना सांगा, वेगळा वेगळा सांगा. सांगा काकी. प्राणमय कोश कसा तयार झाला? किती ह्याचं? ओम नमः शिवाय. प्राणमय कोश कसा तयार? प्राणमय कोश 5 प्राण व 5 कर्मेंद्रिय अशी 10 तत्वे मिळून किंवा 5 प्राण आणि 5 उपप्राण मिळून प्राणमय कोश तयार झाला. बरोबर आलं.
प्राणमय कोश तयार झाला. मंगलताई स्वामी, मनोमय कोश कसा तयार झाला? मनोमय कोश कशाला म्हणतात? प्राणमय कोश त्यात मनोमय कोश आहे. 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 मन यापासून मनोमय इंद्रिय कोश तयार झाला. मनोमय इंद्रिय आहे का? मनोमय चुकलं. मनोमय कोश तर इंद्रिय नाही. मनोमय कोश म्हणलं, कोश. कोश म्हणलं, मनोमय कोश. गडबड करायचीच नाही. नाही नाही, कोश म्हणलं, कोश कोश. इंद्रिय म्हणलं का? म्यूट करा. मनोमय कोश तयार झाला. विज्ञानमय कोश कशाला म्हणावं? महादेवीताई बनाळे बोला, विज्ञानमय कोश कशाला म्हणावं? महादेवीताई. ओम नमः शिवाय. 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 बुद्धी अशी 6 मिळून विज्ञानमय कोश तयार झाला. ओम नमः शिवाय. 5 ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी याला विज्ञानमय कोश असे म्हणतात. ह्याहून तू आत्मा वेगळा आहेस. ही कोश म्हणजेच आत्मा आहे का? तर कोश म्हणजे आत्मा नाही. ही तिन्ही कोशाहून आत्मा वेगळा आहे असं इथं सांगू लागलेले आहेत. ज्ञानेंद्रिय. आता अंतःकरणाचा धर्म कोणता? सुखदुःख ही अंतःकरणामध्ये होतं बघा, आत्म्याला होत नाही. कुठं होतं सुख दुःख? अंतःकरणाला. तहानभूक कुणाला लागते? प्राणाला. अशा प्रकारे सुखदुःख ही तुझ्यात नाहीत, अंतःकरणात आहेत. आणि 5 ज्ञान इंद्रियाचे धर्म आहेत. ज्ञान इंद्रियाचे धर्म कोणते हो? ज्ञान इंद्रिय कोणते म्हणजे त्यांचे धर्म कळतात. ज्ञान इंद्रिय कशाला म्हणावं? त्यांचे नावे. ओम नमः शिवाय. ज्ञान इंद्रियाचे नावे सांगू का ताई? ओम नमः शिवाय. हां. श्रोत्र, कथा, चक्षु, जीवा आणि घ्राण हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. ओम नमः शिवाय ताई. आणि बुरांडताई कर्म इंद्रिय कोणते? ओम नमः शिवाय. कर्मेंद्रिय वाचा, पाणी, पाठ, शिक्षण आणि भूत. कर्म इंद्रिय आहे. हे 5 कर्मेंद्रिय आहेत. 5 प्राण कोणते? म्यूट करा बुरांडताई. सांगा दुसरं. सुनंदाताई पाटील सांगा, 5 प्राण कोणते? ओम नमः शिवाय. जयश्री ताई बोला. ओम नमः शिवाय ताई. तुमच्या चरणाला वंदन. 5 प्राण. नंबर 1 प्राण, नंबर 2 ज्ञान, नंबर 3 समान, नंबर 4 उदान, नंबर 5 अपान. हे 5 प्राण आहेत. ओम नमः शिवाय ताई. 5 उपप्राण कोणते? 5 उपप्राणाची नावे. मंगलताई म्यूट करा. सांगायचं सांगा, नाही तर म्यूट करा. मंगलताई स्वामी म्यूट करा. 5 उपप्राण कोणते? बोला. सांगू का ताई? हो सांगा. आणखीन एक वेळेस सांगा ताई, ऐकायला आलं नाही. मध्येच बोललं की ऐकूच येत नाही. सांगा ताई, अजून एक वेळेस सांगा. नाग, कुर्मा, कृकल, देवदत्त आणि धनंजय अशी 5 उपप्राणांची नाव आहेत. 5 उपप्राणांची नावं आहेत. देवदत्ताचं कार्य कोणतं? देवदत्त काय करतो? सांगा. मी ओम नमः शिवाय ताई. जांभळी. ओम नमः शिवाय. देवदत्ताचं कार्य जांभळी. ओम नमः शिवाय ताई. ओम नमः शिवाय. धनंजयाचं कार्य काय? धनंजय वायू. सांगू का?
शिवाय सांगू का? ओम नमः सर्व हात सर्व शरीरात राहून शरीर पुष्ट करतो आणि पेतास राहून त्यास फुगवितो. ओम नमः शिवाय. बरोबर आलं. तर अशा प्रकारे सूक्ष्म ध्येय जर तू नाहीस तर मग तू करता भोगताही नाहीस व सुख दुःखेही तुझ्यात नाहीत. तर ती कुठं आहेत? अंतःकरणात आहेत. ऐकणे, पाहणे इत्यादी 5 ज्ञानेंद्रियाचे धर्म आहेत. बोलणे, घेणे, देणे इत्यादी कर्म इंद्रियाचे धर्म आहेत. आणि क्षुधा आणि तृषा इत्यादी प्राणाचे धर्म आहेत. क्षुधा आणि तृषा म्हणजे तहान आणि भूक ही प्राणाचे धर्म सांगितले आहे. यापैकी एकही तुझ्यात नाही तर तू या तिन्ही कोशावून निराळा असंग साक्षी आत्मा आहेस. असंग कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. असंग कशाला म्हणावं? कोणालाच नाही का येत? ओम नमः शिवाय सांगू? हां सांगा सांगा. असंग ज्याला कशात असंग कोणाला ज्याला कोणत्याही गोष्टीचा कशाचाही संग नाही त्याला असंग म्हणावे. अशी व्याख्या दिली का असंगाची म्हणजे तुम्हाला? त्याला ओम नमः शिवाय. जी अशी व्याख्या दिली का असंगाची? व्याख्या लिहून दिली असंगाची, कशी दिली? सांगू का? हां सांगा. बोला मीनाताई. संगनाम संबंध हां संगनाम संबंध हां कुणामध्ये जाती गुण आणि क्रिया कुणामध्ये संघ होतो? संघामध्ये असेल तर संघ कुणामध्ये जाती होतो? गुण आणि क्रिया होतो. ओम नमः शिवाय. दोन हां द्रव्यांमध्ये. दोन द्रव्यामध्ये संघ होतो. द्रव्य कशाला म्हणावं? द्रव्य झाड आणि पक्षी याला जाती गुण क्रिया आहे त्याला द्रव्य म्हणावं. आणि 2 द्रव्यामध्ये संघ होतो. संघ नाम संबंध. 2 द्रव्ये 2 नाम असतील तर तिथं संघ होतो. आणि द्रव्य कशाला म्हणावं? जाती गुण क्रिया जिथं आहे त्याला द्रव्य असं म्हणावं. मग आत्मा कसा आहे? असंग आहे, साक्षी आहे आत्मा. अशा रीतीने सूक्ष्म ध्येयाच्या कोष्टकात ज्या 9 प्रक्रिया निरूपण केले आहे त्या प्रक्रियेचे विवेचन ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या उपदेशाने समजावून घेऊन आपण स्वतः त्या सूक्ष्म देहाहून विलक्षण सद्रूप चिद्रूप आनंदरूप अकर्ता अभोक्ता असंग असा आत्माच आहो असा निश्चय करून भौतिक आणि अनात्म जो सूक्ष्म ध्येय त्यावरील अहंता ममताचा त्याग करावा. कुणाकून समजून घ्यावा? कुणाकून समजून घ्यावा आत्मस्वरूप? तर ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या उपदेशाने. ब्रह्मनिष्ठ कुणाला म्हणावं? जयश्रीताई बोला. ब्रह्मनिष्ठ कुणाला म्हणावं? ज्याची ब्रह्मावर अत्यंत निष्ठा आहे त्याला ब्रह्मनिष्ठ म्हणावे. हां ब्रह्मनिष्ठ म्हणावे. सद्गुरू कुणाला म्हणावं? जे सत्य वस्तूचे ध्यान करून घेतात त्यांना सद्गुरू असे म्हणावे. वस्तू कशाला म्हणावं? ग्रंथ ओम नमः शिवाय. म्यूट करा. मीनाताई कशाला म्हणायचं? वस्तू. सत्य वस्तूचं ज्ञान करून देतात असं म्हणल्या त्या. मग वस्तू इथं कुणाला म्हटलं? सत्य वस्तू म्हणजे काय? आत्मवस्तू. सत्य वस्तू म्हणजे आत्मवस्तू. ब्रह्मनिष्ठ सद्गुरू. सद्गुरू कसे असावे? ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय, दयाळू आणि कृपाळू असावे. तर श्रोत्रिय कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय सांगू? हो सांगा. सर्व वेदांचा अभ्यास व त्यामधील गूढ अर्थ ज्यांना समजलेला आहे आणि ते दुसऱ्यांना समजून सांगतात त्यांना स्तोत्री असे म्हणावे. 4 वेदांचा अभ्यास. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. 4 शास्त्राचा 4 वेदांचा अभ्यास झालेले आणि त्यातील गूढ अर्थ जे शिष्यांना समजावून सांगतात त्यांना स्तोत्री असे म्हणावे. हां श्रोत्रिय असे म्हणावे.
अनेक श्रुतीचा अभ्यास ज्यांनी केला त्यांना श्रोत्रिय असे म्हणावे. श्रोत्री म्हणजेच वेदवाक्य. उपदेश समजून ओम नमः शिवाय. स्वतः त्या सूक्ष्म देहाहून विलक्षण सद्रूप चिद्रूप आणि आनंद रूप. सद्रूप म्हणजे काय? सद्रूप म्हणजे सत्यरूप, चिद्रूप म्हणजे चैतन्य रूप आणि आनंद रूप म्हणजे आनंद रूप. सच्चित आनंद रूप. सद्रूप म्हणजे सत्यरूप, चिद्रूप म्हणजे चैतन्य रूप आणि आनंद म्हणजे आनंद रूप. सद्रूप सत्य म्हणजे काय? म्हणजे काय? हं? लिहून घ्यावं काही. सद्रूप म्हणजे काय? सच्चित आनंद आपण जी म्हणतो ना, सद्रूप म्हणजे सत. हे लिहून घेतो मला सांगा. तुम्ही आता वेगळं सांगितलं. सद्रूप म्हणजे सत्य, चिद्रूप म्हणजे चैतन्य रूप आणि आनंद रूप म्हणजे आनंदच. सच्चित आनंद आत्मा आपण म्हणतो ना, तीच त्यांनी म्हणजे विभक्त करून सांगितलेलं आहे. सद्रूप म्हणजे सत्यरूप, चिद्रूप म्हणजे चैतन्य रूप आणि आनंद म्हणजे आनंद रूप. सच्चित आनंदाचाच अर्थ ह्या. सद्रूप म्हणजे सत कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. सत कशाला म्हणावं? तिन्ही काळात असतो, कोणत्याही ज्ञानाला बाद होत नाही, त्याला सत असे म्हणावे. ओम त्याला नमः शिवाय. सद्रूप म्हणावं. सत म्हणजे सद्रूप. चित्त कशाला म्हणावे? चित्त. चित्त प्रकाश अनुपता. ओम नमः शिवाय. अजून एक उलट सुलट झालं. अलुप्त प्रकाश चित्त. चित्त प्रकाश अलुप्त हा म्हणत आहे. अलुप्त प्रकाश चित्त हा. चित्त प्रकाश अलुप्त असं उलट नाही. अलुप्त प्रकाश चित्त हा. आणि आनंद. आनंद कशाला म्हणावं? परमप्रेमास्पद म्हणजेच आनंद. आत्मा कसा आहे मग? सच्चित आनंद रूप आहे. सद्रूप, चिद्रूप आणि आनंद रूप. अकर्ता, अभोक्ता, काही करतही नाही काही भोगतही नाही. असंग, संग होत नाही असा आत्माच आहो असा निश्चय करून, असा कोण आहे? मी आत्मा आहे असा निश्चय करायचा आहे. भौतिक आणि अनात्मा रूप जो सूक्ष्म देह. सूक्ष्म देह कसा आहे? भौतिक आहे. स्थूल देह कसा आहे? भौतिक आहे. आणि अनात्मा रूप आहे तो सूक्ष्म देह. त्यावरील अहंता ममतेचा त्याग करावा. हा जो देह आहे आपल्याला, हा स्थूल देह कशाला म्हणावं? स्थूल देहाची व्याख्या. ओम नमः शिवाय. हाताला लागतो, डोळ्याला दिसतो, याला स्थूल देह असं म्हणावे. ओम नमः शिवाय. जयश्रीताई, सूक्ष्म देह कशाला म्हणावं? जयश्रीताई बोला. ओम नमः शिवाय. हाताला लागत नाही, डोळ्याला दिसत नाही, त्याला सूक्ष्म देह म्हणावे. मग स्थूल देह सुद्धा भौतिक आहे. स्थूल देह सुद्धा भौतिक आहे, सूक्ष्म देह सुद्धा भौतिक आहे. तर भौतिक कशाला म्हणावं? भौतिक म्हणजे काय? ताई बोला. भौतिक. पंचमहाभूताच्या कार्याला भौतिक. पंचमहाभूताच्या कार्याला भौतिक म्हणावं. जेवढं समोर दिसतंय ते सगळं पंचमहाभूताचं कार्य आहे. दिसणारी वस्तू प्रत्येक पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेली आणि ती अनात्मा रूप आहे. आत्मा नाही त्याच्यामध्ये, ती अनात्मा रूप आहे. पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेली अनात्मा रूप. मग हा देह सुद्धा पंचमहाभूताचंच कार्य आहे आणि तो सुद्धा अनात्मा आहे. सूक्ष्म देहावरील अहंता ममता त्याग करावा. अनात्मा असल्यामुळं, पंचमहाभूताचं कार्य असल्यामुळं, आणि मी अनात्मा नाही, मी सतरूप, चिद्रूप, आनंद रूप, अकर्ता, अभोक्ता, असंग असा आत्मा आहे. कसा आहे आत्मा मी? ओम नमः शिवाय. किती गुण सांगितले आत्मेचे? मंगलताई बोला.
काहीतरी बोलायचं होतं. मंगलताई काहीतरी बोलायला होता, बोला. आत्मा कसा आहे? ओम नमः शिवाय. म्यूट उघडलं होतं, बोला मंगलताई. मीनाताई सांगा. मीनाताई बोला. ओम सद्रूप चिद्रूप आनंद रूप असा आत्मा आहे. ओम नमः शिवाय. नंदा काकी कसा आहे आत्मा? ओम नमः शिवाय. हा, आत्मा सद्रूप चिद्रूप आनंदरूप अकर्ता अभोक्ता असंग असा आत्मा आहे. असा आत्मा आहे. सद्रूप चिद्रूप आनंदरूप अकर्ता अभोक्ता असंग असा आत्मा मी आत्मा आहे. कोण आहे असा? मी आत्मा आहे असा. असा मी आत्मा आहे. हा, आणि हा ध्येय जो ओम नमः. ध्येय दिसतो तो ओम नमः शिवाय. दुःख आहे. हा बोला. एक विचार, भौतिक पंचमहाभूताच्या कार्याला भौतिक असे म्हणावे. हा, बरोबर? हो बरोबर आहे. पंचमहाभूतापासून जी उत्पन्न झालेल्या वस्तू आहेत त्या सगळ्या भौतिक आहेत. हे सगळ्याच वस्तू दिसणाऱ्या, जे डोळ्याला दिसतात तेवढ्या सगळ्या वस्तू पंचमहाभूताचं कार्य आहे. आणि पंचमहाभूताचं कार्य अनात्मा असतं. अशा प्रकारे ह्या रीतीने सूक्ष्म देहाच्या कोष्टकाचे निरूपण संपले. आता पुढे 13व्या चौपाईत सूक्ष्म देहाच्या स्वप्न अवस्थादी दुसऱ्या 8 तत्वाचे निरूपण सद्गुरू सांगतात. स्थूल देहाचे 8 तत्व आपण बघितले. स्थूल देहाचे 8 तत्व कोणते? स्थूल देहाचे 8 तत्व कळाले म्हणजे पुन्हा सूक्ष्म देहाचे बघू आपण. स्थूल देहाचे 8 तत्व कोणते? ज्यांना ज्यांना येते त्यांनी हात वरी करा आणि सगळ्यांनी सांगा, म्हणजे पाठवते. सगळे जेवढ्याला येते तेवढ्याने हात वरी करा आणि प्रत्येकाला विचारते मी, प्रत्येकानं सांगा. स्थूल देहाचे 8 तत्व कोणते? बोला मीनाताई. मीनाताई कशाचे विचारले तत्व? स्थूल देहाचे. स्थूल देहाचे व 8 तत्व कोणते? हात वरी केला ना तुम्ही, म्हणून विचारलं तुम्हाला. सुनंदाताई बोला. सुनंदाताई पाटील हात वरी केलाय, बोला लवकर बोला. उगाच वेळ येतंय का? येत असेल तर बोला. जागृत अवस्था स्थिर वैखरीवाचा स्थूल भोग जाण क्रियाशक्ती रजगुणमान आकार मात्रा विश्वाभिमान. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला सांगू का? हो सांगा, सांगा. जागृत अवस्था नंबर 1 जागृत अवस्था, नंबर 2 नेत्रस्थान, नंबर 3 वैखरी म्हणजे वाचा, नंबर 4 स्थूल भोग, नंबर 5 क्रियाशक्ती, नंबर 6 रजगुण, नंबर 7 आकार मात्रा, नंबर 8 विश्वाभिमान. ही जागृत अवस्थेतील 8 तत्वे आहेत. ओम नमः शिवाय. जागृत अवस्थेचे 8 तत्व सांगितले. जेव्हा जीव जागा असतो तेव्हा ते नेत्रस्थानामध्ये असतो. मुख्य स्थान नेत्र आहे, त्याचा जीव जागा आहे तेव्हा. आणि जीव जागा आहे तेव्हा कोणत्या वाचेनं बोलतो? आता ही जी बोलायला सुरू आहे ती वैखरी वाचा आहे. जागृत अवस्थेत वैखरी वाचा असते. स्थूल भोग दिसतो, तो भोग स्थूल भोग. क्रिया करतो का नाही आपण जागृत अवस्थेमध्ये? काम करतो, म्हणून क्रियाशक्ती आहे. आणि रजोगुण सांगितला, आणि ओमकारातला आकार मात्रा, आणि अभिमानातला विश्वाभिमान. अशा प्रकारे जागृत अवस्थेचे 8 तत्व आहेत. अजून कोणाला सांगायचं आहे का? मंगलताई स्वामी बोला, सांगून बघा म्हणजे पाठ होते. जागृत अवस्थेचे सांगते मी. ओम नमः शिवाय. जागृत अवस्थेचे 8 तत्व. जागृत अवस्था नेत्रस्थान, वैखरी वाचा, स्थूल भोग जाण, क्रियाशक्ती, रजोगुणमान, आकार मात्र, विश्वाभिमान.
ओम नमः शिवाय. ही स्थूल देहाची जागृत अवस्थेची तीच आठ विचारात तत्वे. स्थूल देहाची जागृत अवस्थेची तत्व 8 तत्व सांगितलेले आहेत. आता स्वप्न अवस्थेतले आपल्याला तत्व बघायचे आहेत. या दुसऱ्या 8 तत्वाचे या रीतीने सूक्ष्म देहाच्या कोष्टकातील निरूपण संपले. आता पुढे 13व्या चौपाईमध्ये सूक्ष्म देहाच्या स्वप्न अवस्थेची दुसऱ्या 8 तत्वाचे निरूपण केलेले आहे. सूक्ष्म देहाच्या आणि स्वप्न अवस्थेच्या, आणि ही काय बघितले आपण, स्थूल देहाच्या आणि जागृत अवस्थेचे. आता जी तत्व तुम्ही सांगितले ती कशाचे तत्व आहेत? ओम नमः शिवाय. स्थूल देहाची तत्वे. स्थूल देहाच्या जागृत अवस्थेचे तत्व आहे. आणि पुढे जे आपल्याला बघायचे आहे आता ती सूक्ष्म देहाच्या स्वप्न अवस्थेचे तत्व बघायचे आहेत आपल्याला. चौपाई स्वप्न अवस्था कंठस्थान, मध्यमा वाचा परिविविक्त भोग जाण, ज्ञानशक्ती सत्व गुणमान, होकार मात्रा तेजसाभिमान. वर सांगितलेले जो सूक्ष्म देह त्याची स्वप्न अवस्था आहे. कोणती सांगितली अवस्था सूक्ष्म देहाची? स्वप्न अवस्था. जागृत देहाची कोणती अवस्था आहे? ओम नमः शिवाय. कोणती अवस्था आहे जागृत देहाची? ही स्थूल देहाची जागृत अवस्था आहे, सूक्ष्म देहाची स्वप्न अवस्था. जागृत अवस्थेत जीव नेत्रस्थानात असतो, तर स्वप्न अवस्थेत कंठस्थानात असतो. जागृत अवस्थेत वैखरी वाचा असते, आपण जी बोलतो ती वैखरी वाचा असते, आणि स्वप्न अवस्थेत मात्र मध्यमा वाचा असते. जागृत अवस्थेमध्ये स्थूल भोग असतो, तर स्वप्न अवस्थेमध्ये प्रविक्त नावाचा भोग असतो. जागृत अवस्थेमध्ये ओम नमः शिवाय. हा? लिहून घेऊ द्या नाही. चोपाया आहेत दोन्ही बी, का घ्यायचं लिहून? 2 चोपाया लिहून घेऊ. हा विचार सांगता येते पटकन लिहून घेतल्यावर. जागृत अवस्था. स्थूल देहाची जागृत अवस्था असते. स्थूल देहाची जागृत अवस्थेचे तत्व. स्थूल देहाच्या जागृत अवस्थेचे तत्व. जागृत अवस्था नेत्रस्थान का वेगवेगळं सांगू. जागृत अवस्थेचे घ्या लिहून. जागृत अवस्था नेत्रस्थान, वैखरी वाचा, स्थूल भोग जाण. म्यूट करा मीनाताई, म्यूट करा. जागृत अवस्था नेत्रस्थान, वैखरी वाचा, स्थूल भोग जाण. स्थूल देहाच्या जागृत अवस्थेचे तत्व असल्या 8 तत्व. स्थूल देहाच्या जागृत अवस्थेचे 8 तत्व वरी लिहा, त्याच्या खाली ही लिहा. जागृत अवस्था नेत्रस्थान, स्थूल देहाच्या जागृत अवस्था आहे तिचे तत्व. जागृत अवस्था नेत्रस्थान, वैखरी वाचा, स्थूल भोग जाण. वैखरी वाचा, स्थूल भोग जाण. क्रियाशक्ती रजोगुणमान. क्रियाशक्ती रजोगुणमान. आकार मात्रा विश्वाभिमान. आकार मात्रा विश्वाभिमान.
झालं का लिहायचं? वाचून दाखवा ज्यांचं लिहायचं झालं त्यांनी, दुसऱ्याला पण कळतं मग. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जागृत अवस्थेचे 8 तत्व. जागृत अवस्था, नेत्रस्थान, वैखरी वाचा, स्थूल भोगदान, क्रियाशक्ती, रजोगुणमान, आकार मात्रा, विश्वाभिमान हे जागृत अवस्थेचे 8 तत्व आहेत. ओम नमः शिवाय. स्थूल ध्येयाच्या जागृत अवस्थेचे 8 तत्व आहेत. नंबर 1 जागृत अवस्था, नंबर 2 नेत्रस्थान, नंबर 3 वैखरी वाचा, नंबर 4 स्थूल भोग, नंबर 5 क्रियाशक्ती, नंबर 6 रजोगुण, नंबर 7 आकार मात्रा आणि नंबर 8 विश्वाभिमान. 8 सांगितले. स्थूल ध्येयाच्या जागृत अवस्थेचे 8 तत्वे आहेत. सांगा दुसरं कोणी? मीनाताई म्यूट करा. दुसऱ्या सांगा कोणी? जयश्रीताई बोला. 1 2 घेऊन सांगा, नाहीतर चौपाई म्हणून. स्थूल देहाच्या जागृत अवस्थेचे 8 तत्व. नंबर 1 जागृत अवस्था, नंबर 2 नेत्रस्थान, नंबर 3 वैखरी वाचा, स्थूल भोगजान, नंबर 4 क्रियाशक्ती, रजोगुणमान, अकार मात्रा, विश्वाभिमान हे स्थूल अवस्थेचे जागृत अवस्थेचे 8 तत्व आहेत. 8 तत्वाचे विभाग करून सांगा. विभाग करून 1 2 टाकून सांगा, म्हणजे लक्षात आलं का? नंबर 1 जागृत अवस्था, नंबर 2 नेत्रस्थान, नंबर 3 वैखरी वाचा, स्थूल भोगजान, नंबर 4 क्रियाशक्ती, नंबर 5 रजोगुणमान, नंबर 6 आकार मात्रा, नंबर 7 विश्व अभिमान. किती झाले? 8 झाले ताई. ओम नमः शिवाय. मग 7 आकडे आले ना, 8 कसे होतील? ओम नमः शिवाय. बराडे ताई बोला. म्यूट करा जयश्रीताई. बराडे ताई सांगा, नंबर टाकून सांगा, म्हणजे लक्षात येतं. हो, त्यांचं स्थूल भोगदान लिहायचं राहिले. हां, ओम पूर्ण नमः शिवाय. सांगा, मग लक्षात येतं. पूर्ण सांगा. स्थूल देह, ओम नमः शिवाय. स्थूल देहाचे जागृत अवस्थेचे 8 तत्व हां, कोणते? 1 जागृत अवस्था, 2 नेत्रस्थान, 3 वैखरी वाचा, 4 स्थूल भोगदान, 5 क्रिया काय क्रियाशक्ती आहे. क्रियाशक्ती. हां, क्रियाशक्ती, 6 रजुमान, 7 आकार मात्रा, 8 विश्व अभिमान. हां. ओम नमः शिवाय. हे 8 तत्वे जागृत अवस्थेचे आहेत. ओम नमः ओम नमः शिवाय. हां, हे सांगू का? हो सांगा. देहाच्या जागृत अवस्थेचे 8 तत्वे. नंबर 1 जागृत अवस्था, नंबर 2 नेत्रस्थान, नंबर 3 वैखरी वाचा, नंबर 4 स्थूल भोगदान, नंबर 5 क्रियाशक्ती, नंबर 6 रजोगुणमान, नंबर 7 आकार मात्रा, नंबर 8 विश्वाभिमान. हां, ओम नमः शिवाय ताई. हां. मंगेताई बोला. पाठ होतंय बोला. मंगेताई हात वरी केलता, खाली घेतला, बोला. ओम नमः शिवाय. आता सूक्ष्म देहाची 8 तत्व आपल्याला बघायची आहेत. सूक्ष्म देहाची कोणती अवस्था आहे? स्वप्न अवस्था आहे. आणि जागृत अवस्था स्थूल देहाची आहे. आणि सूक्ष्म देहाची स्वप्न अवस्था. आता स्वप्न अवस्थेचे 8 तत्व कोणते? तर स्वप्न अवस्था, ओम नमः शिवाय ताई. सांगू का? स्वप्न अवस्था इथं 1 टाका, कंठस्थान 2 आकडा टाका, मध्यमा वाचा 3 आकडा टाका. 135 पानावर चौपाई दिलेली आहे, त्या चौपाईमध्येच आकडे टाकून घ्यायचे. स्वप्नस्थान 1 आकडा अवस्था, कंठस्थान 2, मध्यमा वाचा 3, परिविक्त भोग 4, ज्ञानशक्ती 5, रजोगुण 6, उकार मात्रा 7 आणि तेजस अभिमान 8. ओम नमः शिवाय ताई. सांगू का? हो सांगा.
सूक्ष्म देहाचे स्वप्नावस्था 1, कंठस्थान 2, 3 मध्यभावाच्या 4 प्रविक्त भोगदान 5 ज्ञानशक्ती 6 सत्व गुणमान 7 ओकार मात्रा आणि 8 तेजस स्वाभिमान. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आता इथं स्वप्न अवस्थेचा तेजस अभिमान सांगितला आणि स्थूल अवस्थेचा विश्वाभिमान आहे. आकार मात्रा स्थूल अवस्थेचा आहे आणि स्वप्न अवस्थेचा उकार मात्रा आहे. आकार उकार मकार ही ओमकारातले जी मात्रे आहेत, जागृत अवस्थेचा आकार मात्रा सांगितला, स्थूल देहाच्या जागृत अवस्थेचा, सूक्ष्म देहाच्या स्वप्न अवस्थेचा उकार मात्रा सांगितलेला आहे. तर टीका वर सांगितलेला जो सूक्ष्म देह त्याची स्वप्न अवस्था आहे. शिष्य म्हणतो, महाराज स्वप्न अवस्था म्हणजे काय? जयश्री म्यूट करा. काय म्हणतो शिष्य? स्वप्न अवस्था म्हणजे काय? गुरु म्हणतात, जागृत अवस्थेत जे विषय पाहिलेले किंवा ऐकलेले असतील त्याच्या अंतःकरणात चिटकून राहिलेल्या अशा काही संस्काराच्या योगाने झोपेच्या वेळी गाडी, घोडा, रस्ता, नदी, पर्वत, समुद्र किंवा स्त्रीपुत्रादी कुटुंब व्यवहार, हानी, लाभ, सुख, दुःख वगैरे सगळा प्रपंच स्वप्नामध्ये दिसतो. बघा, हा जो प्रपंच दिसतो त्यातले काहीच खरे नसते. असे असूनही तो सर्व प्रपंच अगदी खरोखरचा आहे असे वाटते. त्यासच स्वप्नावस्था म्हणतात. कशाला म्हणतात स्वप्नावस्था? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ताई सांगू का? बघू का सांगून? सांगा, पण हातवरी करायचा डायरेक्ट बोलण्याच्या आधी. आता सांगा, पण हातवरी करा. सांगा. ओम नमः शिवाय. जागृत अवस्थेत जे विषय पाहिले किंवा ऐकलेले असतील त्याच्या अंतःकरणात चिटकून राहिलेल्या अशा काही संस्काराच्या योगाने झोपेच्या वेळी गाडी, घोडा, रस्ता, नदी, पर्वत, समुद्र किंवा स्त्री पुत्रादी कुटुंब व्यवहार, हानी, लाभ, सुख, दुःख वगैरे जो प्रपंच दिसतो त्यातले काही खरे नसते असे असूनही तो सर्व प्रपंच अगदी खरोखरच आहे असे वाटते. त्यासच स्वप्नावस्था म्हणतात. वाटतं का नाही प्रपंच? आपण सगळं स्वप्नामधली सगळं जशाच तसं वाटतं. स्वप्नामध्ये आपलं कुणी नातेवाईक जर मेलं तर रडतो आपण, पण खरं काहीच नसतं. स्वप्नामध्ये कुणी आपल्याला कुऱ्हाड मारली, आपला हात तोडला, स्वप्नामध्ये सुख दुःखसुद्धा होतं. प्रविविक्त भोग असतो, सुख दुःख होतं स्वप्नामध्ये, ज्ञान होतं स्वप्नामध्ये, ज्ञानशक्तीसुद्धा तिथं आहे. सगळा प्रपंच जशाला तसा दिसतो स्वप्नामध्ये. म्हणून आणि कधी झोप लागल्यानंतरच स्वप्न पडतं. प्रपंच अगदी खरोखर आहे असे वाटते, त्याचंच स्वप्नावस्था म्हणतात. जागृतीत जी बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे, त्याचं ती अंतःकरणाला संस्कार चिटकून राहतात आणि तेच स्वप्न पडतं. जशाला तसं सगळं जेवढं काही काय स्वप्नामध्ये दिसतं ते आता घडायले असं वाटतं. तीच तू जाणतोस. स्वप्न मला पडलं आपण जाणतो का नाही हो? ज्याला स्वप्न पडलं तो म्हणतो मला असं स्वप्न पडलं. माझ्या स्वप्नामध्ये पर्वत आला, माझ्या स्वप्नामध्ये नदी आली, किंवा माझ्या स्वप्नामध्ये मी वाहून गेलो, माझ्या स्वप्नामध्ये कुणीतरी मला मारलं, किंवा आपलं नातेवाईक कुणीतरी मेलं. अशा प्रकारे स्वप्न जी पडतात ती सगळं जशाच तसं दिसतं आणि तो भोगसुद्धा होतो. आपलं जर जवळचं कुणी स्वप्नामध्ये मेलेलं दिसलं तर तिथं रडतोसुद्धा आपण. सुख दुःखही स्वप्नामध्ये होतं. ही सगळं आपण जागं झाल्यानंतर दुसऱ्याला सांगतो, म्हणजे जाणतो आपण. ती जाणतो म्हणून स्वप्नावस्था तू नाहीस.
जाणणारा कसा असतो? वेगळा असतो. स्वप्न अवस्थेला आपण जाणतो म्हणून स्वप्न अवस्था तू नाहीस, ती सूक्ष्म ध्येयाची आहे म्हणून तुझीही नाही. स्वप्न अवस्था तू का नाहीस? ओम नमः शिवाय हात करा. स्वप्न अवस्था तू का नाहीस? मीनाताई बोला. ओम नमः शिवाय ताई. स्वप्नावस्था तू का नाहीस, त्याच्याहून भिन्न राहून त्याला जाणतो पाहतो म्हणून स्वप्नावस्था मी नाही. कशाहून भिन्न राहून? इथं आत्म्याहूनच ना ताई. सुनंदाताई बोला. म्यूट करा. ओम स्वप्नावस्थेहून भिन्न राहून त्याला जाणतो पाहतो म्हणून म्हणून स्वप्नावस्था मी नाही. ऐकलं का मीनाताई? स्वप्न म्हणून स्वप्नावस्था मी नाही. हां, हो ताई. स्वप्न अवस्थेहून भिन्न राहतो आणि त्याला जाणतो. स्वप्न पडलेलं आपण जाणतो का नाही? स्वप्न लक्षात कधी राहतं नाही राहतं, पण स्वप्न मला पडलं होतं एवढं तरी लक्षात राहतं. स्वप्न काय पडलं होतं ही पण लक्षात राहतं तर त्याला जाणतो म्हणून जाणणारा त्याच्यापेक्षा वेगळा असतो. म्हणून स्वप्न अवस्था तू नाहीस. स्वप्न अवस्था तुझी का नाही? स्वप्न अवस्था तुझी का नाही? जयश्रीताई बोला. स्वप्न अवस्था तुझी का नाही? स्वप्नावस्था सूक्ष्म देहाची असल्यामुळे ती माझी नाही. हां, बरोबर आलं. स्वप्न अवस्था कोणाची? सूक्ष्म देहाची म्हणून ती माझी नाही. तुझ्या चरणाला वंदन ताई. ज्योतिताई बोला. सूक्ष्म अवस्था तू का नाहीस? स्वप्न अवस्था. स्वप्न अवस्था तू का नाहीस? कुणालाच माहीत नाही का दुसऱ्यांना? स्वप्न अवस्था तू का नाहीस? सांगू. हो सांगा. सूक्ष्म अवस्था मी नाही, कारण स्वप्न अवस्था ही स्वप्न अवस्था सूक्ष्म देहाची आहे म्हणून माझी नाही. विचारलं काय? सांगितलं काय? काय विचारलं होतं? स्वप्न अवस्था तू स्वप्न अवस्था तू का नाहीस? सूक्ष्म अवस्था स्वप्न आहे, स्वप्न सूक्ष्म अवस्था. स्वप्न अवस्था सूक्ष्म स्वप्न अवस्था. सुनंदाताई बोला. कारण सूक्ष्म अवस्था सूक्ष्म देहाची आहे, स्वप्न अवस्था सूक्ष्म देहाची आहे म्हणून माझी नाही. तुम्हाला विचारलं काय? तुझी का नाही विचारलं का तू का नाही विचारलं? म्यूट करा. सुनंदाताई बोला. सूक्ष्म अवस्था तू स्वप्न अवस्था तू का नाहीस? स्वप्न अवस्थेहून मी भिन्न राहून त्याला जाणतो पाहतो म्हणून स्वप्न अवस्था मी नाही. बरोबर. स्वप्न अवस्थेहून भिन्न राहून मी त्याला जाणतो. स्वप्न मला पडलं होतं, काय पडलं होतं ही मी जाणतो म्हणून मी स्वप्नावस्थेतून वेगळा आहे, भिन्न आहे म्हणून स्वप्नावस्था मी नाही. स्वप्नावस्था तुझी का नाही? वेळ झालेला आहे. एवढ्या प्रश्नाचं उत्तर सांगा. स्वप्नावस्था तुझी का नाही? बोला मुद्रिका. ओम नमः शिवाय. कारण ती सूक्ष्म ध्येयाची आहे म्हणून माझी नाही. आणि स्वप्न अवस्थेहून मी भिन्न आहे, मी त्याला जाणतो पाहतो म्हणून ती स्वप्नावस्था मी नाही. मी का नाही सांगताना ती दुसऱ्याची आहे म्हणून सांगायचे. ती स्वप्न मी वेगळा आहे त्याच्यापेक्षा, त्याला मी जाणतो त्याच्यामुळे मी नाही. ती म्हणजेच मी नाही. आपण किती वेळेस तरी बघितलं बघा. ही खुर्ची ठेवलेली, खुर्ची म्हणजे मी नाही, त्याच्यावर मी भिन्न आहे. मी त्या खुर्चीला जाणतो पाहतो म्हणून ती खुर्ची मी नाही, त्याच्यावर वेगळा आहे मी. तसंच आहे प्रत्येक ठिकाणी, तसंच आहे. मी का नाही आणि माझी का नाही. एकच व्याख्या एकदा लक्षात बसली की सगळीकडे लक्षात बसते. जेव्हा कोणतीही स्वप्न अवस्था असो, जागृत अवस्था असो, तू का नाहीस म्हणलं की काय सांगायचं? का की आलं का लक्षात?
जागृत अवस्था तू का नाहीस? बोला. आलं काय आलं? बोला ना मग. बोला काय आलं? प्रश्न आणखी एकदा सांग. जागृत अवस्था तू का नाहीस? जागृत अवस्था सूक्ष्म देहाची आहे, त्याच्यापासून मी भिन्न आहे म्हणून माझी नाही. जागृत अवस्था कोणत्या नाही आलं. देहाची आहे? जागृत अवस्था कोणत्या सूक्ष्म देहाची आहे. आणि स्वप्न अवस्था कोणत्या देहाची मग? स्वप्न अवस्था सूक्ष्म देहाची, जागृत अवस्था स्थूल देहाची आहे. विचारलं वेगळं, प्रश्न उत्तर वेगळं देतो तुम्ही. आता आलं बरोबर. ओम नमः शिवाय. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. सद्गुरुनाथाच्या चरणी समर्पित. जे माझ्या मुखातून बरोबर शब्द बाहेर पडले ते सद्गुरुनाथाचे, जे चुकीचे ते वाणीचा दोष. झालेली सेवा सद्गुरूंच्या तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.